पण मावर शिरतो. चाल ना, तुला दाखवतो ना त्या पोरीन का तमाशा केला तर मोबाईल मध्ये सारा कळत आहे. कोणता मोबाईल आणि कोणता काय सांगून राहिला तू बेवड्या वानाच्या? तू तर काही करशील. आई यानं मला नकारात बदनाम करणं लावलं ना. याची काय दुश्मनी आहे जी माझ्यासोबत? काय सांगा बाबा, अकाउंट वागते माझ्यासोबत आता काय माहित. मी किती प्रेमानं वागतो, प्रेमानं बोलतो याच्यासोबत, पण काही नाही बाबा, काही करा रे. एवढ्या तू तुझ्या घरात राहायचं नाही आता, आम्ही त्या घरात राहू. हो भादर भादर ना करू दोघं जण. आपल्या पुरी थेर पाहणं काय आहेत कशा लवर बरोबर आहे चिटकेल पाहणं डोळ्यानं. नवऱ्याला जोय नाही उजेत आणि दुसऱ्या लोकांना उराळ घेते. हा डोळ्यानं कशी सावड तुमची पोरगी तर एवढ्या शिल्लक नको बोलू. माझी पोरगी तशी नाहीच आहे. तू काय सांगून राहिला रे? आड घेऊन राहिला मा पोरीवर. बेवडा आज लय चबर चबर करून राहिला. यानं लय घ्यायला वाटते. लय माजला तो. याची उतरावं लागते जरा आता. शिवला शिवला माझ्या आई बाबाला आणलं रे बाबा त्यांना. आता काही खरं नाही माय. काय होते काय माहित बाबा. कसं रे बाबा, हे कसं झालं रे शिवला? काहीच होत नाही, तू टेन्शन घेऊ नको. ते आई बाबाला आणलं ना, काहीच होत नाही. आता तर उलट चांगलं गेलं त्यानं. डायरेक्ट सांग यानं म्हणा आळ लावला. याची जन्म आहे काही होत नाही म्हणा, म्हणून यानं असं रिकामी धंदे गेले. हे शिवलाल भाऊ मला भेटायला आलं म्हणा आणि यानं हे केलं, आळ लावला, असं तसं सांग. ती मायबाप ती म्हटलं ऐकतात. तू टेन्शन नको घेऊ. हो ना, तसं तर सांगतो मी आता. पण आता काय माहित बा काय होते तर काय माहित. म्हणजे काही समजून नाही राहिलं, काही समजून नाही राहिलं. अरे बरं टाकले त्या डोळ्याला काय कसं आहे तर. हा साल्या तू पोरगी लोकर धंदे करते, दुसरे यार उरार घेते आणि नवरा सोडून देते. मी जाय गेले की म्हणते जोई नको येऊ आणि शिवल्याला उरार घेते. ना डोळ्यानं पाहिलं किती चावड आहे तू पोरगी पळते डोळ्याला. बाबा मी ना काहीच नाही केलं बाबा. हा मावर आळ लावून राहिला ना, याच्याच्यानं काहीच होत नाही ना बाबा. काहीच नाही होत त्याच्याच्यानं, म्हणून हा आळ लावून राहिला मावर. पोरीवर हा आळ घेऊन राहिला ना बेवड्या वानाचा. माझी पोरगी किती सभ्य आहे आम्हाला माहित आहे ना. या बेवड्याने मग पोरीची किंमत नाही मग पोरीची या बेवड्याने. अरे बेवड्या वाहनाच्या माझी पोरगी काय म्हणून राहिली? हा खोट्या आळ घेता का? खोट्या आळ माझी पोरगी तशी नाहीच आहे. तू काय सांगून राहिला रे बेवड्या? तुला मुत्ताला भेटलं नाही म्हणून तू ना आरोप लावले असे. बाबा मुलीची नाकारे त्यानं उलट टाकून ठेवलं. सांगा भलाईचा जमाना आहे का? आता याले कामाला सांगायला गेलो घरी. आता हा काही घरी नव्हता, तर मग त्याच्या घरच्या बाईला सांगितलं म्या. मग त्या बाई म्हणत बसा म्हणत भाऊजी येतात असते. मग बसलो मी. हा आला घरी म्हणे ती तिथं चालूच आहे म्हणे. बायकोचं त्याचं चालू आहे असं म्हणे. आळ लावला बनवटी आणून उलट टांगलं म्हणे. सांगा बायाला शोभते का? हो ना आई बाबा, हा असाच आहे ना. कोणी बी घरी आले की नाही हा शकच घेते. आता हे भाऊ आलते, याने कामाला सांगायले. म्हटलं बसा बाबा चहा पाणी प्यातात लोक येतात असते. बाबा हा आला, हा बिफरेल वाला हा आम्हाला नवरा चालला गेला. आम्हाला कोंडून ठेवलं म्हणजे तुमचं त्याचं चालूच आहे म्हणे. बोला रे बोला, खोटे बोला, भेटून बोला चांगले. 12 वाजता हा वेळी भेटायला येते की मला कामाला सांगायला रात्री 12 बरं सायगे हो. एका चादरीत पाहिलं ना दोघं बी एका बाजीवर होते ना, दोघं जण झपेल. अरे बे शिकून राहिले का मला? आणि हे तुझे मायबाप सळेल तोंडे ऐकून राहिले. किती खोटा बोलतो खोट्या वानाचा. रात्री 12 आलता म्हणे. ए भाऊ दिवसा 12 वाजता आलते. बापा देवा, काय बापा काही खरं नाही रे बाबा. किती आळ घेऊन राहिला हा बेरुवानाचा, किती आळ घेऊन राहिला. मरशीन रे हरामूत ना बेवड्या मरशीन रे तू. हा मा पोरीवर आड घेतो सायाच्या त्या भल्या माणसावर आड घेऊन राहिला. तुला कामाला सांगेल आला तो माणूस पण तू म्हणतो असं तसं लफडाय चालू. लाज वाटते रे तुला? बेसरमा लाज वाटते? टाकल्या तू हे त्या पोरीचीच बाजू घे. साया ते खोटं बोलून राहिले 10 दिसा. तर काय सांगून रे चिटकेल होती त्याला. मा डोळ्यानं पाहिलं म्या रात्री 12 वाजता पकडल्या म्या रंगे हात. काही भादरू नको रे, काही भादरू नको ना. आम्ही तसे नाही रे. आमची खानदान तशी नाही. तुझी खानदान अशी तशी चालू आणायची. आम्ही कसं सभ्यदार माणसा, इज्जतदार आम्ही. तुमच्यासारखे नाही ना इज्जत गमायल. हे याला काही वाटून नाही राहिली. याच्या बायकोचा यानं पसारा केला सगळा मा पोरीचा. खेळ मांडला सगळा. अरे हे तर मावळ उडून राहिले गळ्या दोघंही नवरा बायको. लाज वाटते का तुला? लाज वाटते का? भाजरी की असते इज्जतदार आहे की सिलवा नाही तुम्ही आहे की सायाचे हो. तुमच्या वेळेस चावट नाही कोणी. जवळ सांगते तर जरासा विश्वास ठेवला पाहिजे कवडीचा तरी. एवढं पोरीच्या आंधळ्या प्रेमात नाही गेलं पाहिजे. ती पोरगी किती चावट आहे. आता तुला सांगतो मी कसं आहे तर. गड्या पाणी बा तू सोडा मुले सोडा फक्त खाली. मग मी सांगतो नाही याच्या काय आहे तर. हा मावर आळ लावून राहिला मला यानं उलट टांगेला आहे म्हणून मी कसं चूप आहे. मला सोडा फक्त सोडा. सोड रे बेवड्या तरी. सोड त्या शिवलाल भाऊली सोड. खाल द्यायला टांगून ठेवलं गरीब माणसाले. चांगल्या माणसाचं हे करून राहिला का तू? तुला कामाला सांगायला तू अगं काम करू राहिला. सोड त्या शिवलाल भाऊ सोड.
हो ना बापा, ही नका तर शिवलाल भाऊले यानं उलट टांगून ठेवलं ना. काय म्हणतील ते भाऊ की बाबा याच्या घरी आलो ना पचका केला. गावातले लोक काय म्हणतील आम्हाला. याला काहीच नाही, याच्या इज्जतीची पर्वा. यानं तर माझा खेळ बांधला, पण लोकांचाही खेळ बांधला ना. या भाऊले काही गरज नव्हती ना बांधायची, काहीच गरज नव्हती ना. हो तुझ्या इज्जतीचा खेळ झाला. माझ्या इज्जतीला लय चांगला राहिला आहे की सावट. हे तुमची अवदसा पोरगी लवकरात लवकर घेऊन जातो. चला फटका लवकर होतो. आपण वागवत नाही होईल, वागवत नाही. चावड बाई कोण वागवय? 17-60 लोक ढकलून राहील दिली. अशी थोडी जाणार आहे माई पोरगी, अशी थोडी जाईल रे. हा अशी थोडी जाईल ना. पाहतो ना तुझ्या हात आता. मी तर लग्न लावून गेला तुझ्यासोबत. मी काही तशी नाही पाठवल काही. थांब बाबू. मला सोडा न फक्त तुम्ही खाली मला सोडा. पण तुमचे भांडणं मग करा तुम्ही, मला पहिले सोडा. बरोबर भाऊ, तुम्हाला सोडतो शिवलाल भाऊ, सोडतो. काय रे बेवडे, हा काय आड घेऊन राहिला रे माझर जोदा. हा हराम खोरा सभ्य माणूस मी गावामध्ये नाव निघते माय. तू मायावर आड लावून राहिला का? हा ती बाई ती बायको मला भाऊ आणते भाऊ. नाही भाऊ म्हणते ते भाऊ. हो म्हणून तुला चिटकते ते रात्री. सायाच्या लाज वाटायला पाहिजे. तू तर भाच्या नार कलंकात. भाऊ नाव नको घेऊ, किडे पडतील त्या तोंडा. भावाला बदनाम करतं का सायाच्या? हा भाऊ भाऊ करतं. हो बेवड्या सगळं नको रो. हल्ली इकडे इकडे मा गावात येऊन मावर शिरतो. चाल ना तुला दाखवतो ना त्या पोरीन का तमाशा केला तर मोबाईल मध्ये सारा कळत आहे. कोणता मोबाईल आणि कोणता काय सांगून राहिला तू बेवड्या वानाच्या. तू तर काही करशील. आई यानं मला नकारात बदनाम करणं लावलं ना. याची काय दुश्मनी आहे जी माझ्यासोबत? काय सांगा बाबा, काऊन वागते माझ्यासोबत असं काय माहित. मी किती प्रेमानं वागतो, प्रेमानं बोलतो याच्यासोबत, पण काही नाही बाबा, काही करा रे. बेवड्या तू तुझ्या घरात राहायचं नाही आता. आम्ही त्या घरात राहू. माझी पोरगी राहील. हा तू तुझ्या कुकडी जाय रस्त्याला लाग तिकडे जाय निकडून साल्या. अरे 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 मा घर मा दार मला म्हणतो तू तिकडे जाय. कुकडे जाऊ रे मी हराम खोरा थांबतो. 5-25 गावातून लोक बोलावून आणतो. तुमचा काय तर ठावा निवास करतो आता. हा निघडून भाऊ तुम्ही काही काळजी करू नका. या बेवड्या नका लागू. जा तुमच्या पोरीला घेऊन. हो पोरीला घेऊन नाही जात. पोरीला ठेवतो अटीच. पण अटीच राहतो आम्ही दोघं नवरा बायको. हा बेवडा किती नाटकं करतील, कसा आळ लावतील पाहतो. मी हो तुमच्या मतान करा बा. तुम्ही काय तर तुमचे भांडणं मला जाऊ द्या बा. सुटलो रे बापा, सुटलो लेखा हितले का. हो मरेची यालती रे बापा. साल्या बेवड्यात पकडलो लेखा आणि रंगे हात पकडलो. चिट केलं होतं मी तर बेकार झालं. पण बरं झालं तर बेवड्या कोणी विश्वास ठेवत नाही. चालो बोल चाल. हो बाबा, म्हणजे ना भोग दिल बडे बा. चला बरं मा घर लोक चला. फक्त तुम्हाला दाखवतो मी काय तमाशा मा घरीचा. मी दाखवतो तुम्हाला. चला चला. हो गड्या इल्या काही तुया तमाशा दाखवू नको बा. आम्हाला माहित आहे तुया काय आहे तर. चाल्या तुले दारू प्यायची पुरसत नाही लेखा. काय तमाशा दाखवून राहिला त्या घरचा तू. आमचं कुठे रिकामपणे आहे रे बा तुझ्या घरी आले. अरे चला तुम्ही फक्त चालाच सही. तुम्हाला सारं दाखवतो मी स्टोरी काय आहे तर. चला लोक कसं तुम्ही कसं गाजले मुरब्बी आहे बा. चला बा नाही करा तेवढा. कोण चुकलं कोण बरोबर आहे तुम्हाला दाखवतो मी काय तर. आता काय झालं काय सांगू मी तुम्हाला. अरे बा तू काही आम्हाला सांगू नको. तुझ्या विश्वास तर पाहिजे बाबा. तू आता बोलतो काय मग बोलतो काय. तुला का 24 तास नशेत असतं. आणि काय सांगून राहिलं तू आम्हाला. अरे बा म्हणजे मी आज पेल नाही हो. थेंब बी नाही घेत तुम्हाला. कालपासून सोडून दिली मी. फक्त तुम्ही कसं आता मला मोठं काढ व्हायला तुम्ही फक्त चालत अडलो. तेव्हा पण पहा फक्त हात जोडून विनंती आहे बघा. आतल्या मदत करा बोले. पहा तुम्ही तुमच्या डोळ्याला कसं आहे तर. काय पाहायला होतं आम्हाला. अरे बा माझी बायको चावत निघले चालू आहे ते बाई. आणि तिचे मायबाप ऐकून नाही राहिले. ते म्हणतात आमची पोरगी चांगली जा सभ्य आहे म्हणतात. मला त्याने घराबाहेर काढून दिलं. काय म्हणतात तू बेवळा गांजडी आहे सांगा. महाराज अत्याचार आहे की ना. त्याची पोरगी चावत असल्यावर ते मला काढून देऊ राहिले. चला चढलो. काय त्या घरच्या बाई एवढी सभ्य बाई कोण नाही का. तू काही बोलून राहिला का. काही आळ लावतं. सकाळीच मारली वाटते तुला. काय लेका बेवड्या तू कधी काही सुधरू शकत नाही रे. का कोणारे आळ लावता लेका. इल्या ते बाई होती म्हणून त्या घरी राहून तरी राहिली रे. आणि तू त्या बाईवर आळ लावून राहिला लेका. एवढी सभ्य बाई त्या संसार करून राहिली. तू तर लेका कधी पेतो कधी कुठे पळतं लेका माहित नसते. ती बाई आहे म्हणून तरी ठीक आहे तुझं. मला काही बोलावा मला काही बोला पण तटलो चला फक्त निवाळा करा. खा खा निवाळा करा. आम्ही येत नाही भाऊ. आम्ही रिकामे नाही आहे तुझ्या लफड्यात पडायला. तुझे तू उपाय काय आहे तर. बरं बा बरं आता बरं बरं. कोणी यायला तयार नाही गावातलं. कोणी यायला तयार नाही. शांताराम भाऊलेच पाला घेऊन आपल्याला. चला शांताराम भाऊ पाहू काय म्हणतात. शांताराम भाऊ येतात की नाही काय माहीत. गरीबाच्या मागे कोण नसते. श्रीमंताच्या मागे सारे पोहतात. हो गरीबाच्या मागे कोण नाही. का तर तू बेवळा तू असा आपली ते गरीबालाच बोलत असतात. गरीबाला कोणी न्याय नसते नाही. काय याची बायको किती चांगली आहे पोरगी. किती काम करते. याचा घर चालवते. हा बेवडा तिच्यावर आरोप लावला. काय तर म्हणते ती चावट आणि सांगा किती नालायक आहे साहेबा.
गुडबा लय बदमाश आहे हा बेवडा, दिसते तसा नाही आहे. तर लोक घालतापासून पाहून राहिलो ना आपण, ती पोरगी किती ओढून राहिली गाळात. म्हणजे इज्जतदार आहे ती पोरगी, कोणा घरी नाही दारी नाही काही नाही, तिचं कामाची काम असते. आणि हा सायदा तिच्यावर आरोप लावतो. पण त्या पुरीचे मायबाप शब्दांत दुखवत नाही. हा बेवडा असल्या रवी पुरीला घेऊन नाही जाऊन राहिली. बाई तुझ्या संसार कर, बाई तुझ्या संसार कर, एवढे समजूतदार सांगणारे आहेत. आणि असाला आरोप लावून राहिला. सांगा किती बदमाश आहे सायदा. दारोड्याचं काही सांगता येत नाही बो. जाऊ द्या गुडबा, आपल्याला काय हिंदी नाही त्याचं तो पण सायदा. आपल्याला काय करायला लागते, जाऊ द्या. काय करायला लागत आपल्याला त्याचं. बरं नाही गेलो आपण, तू जाऊ द्या बेवड्याले तिकडे तोंड असं. बरं शांताराम, तू बरा आला गड्या. बोला बुडा काय म्हणून. अरे काही नाही बा, ते छिनाल ते इलाजचे सासू सासरे आले. मी आज गंमत म्हटलं इवई आले का, चला चहा प्यायली. तो मावरे भडकला बा इलाजचा सासरा, बिन डोक्याचा. काय चावट झाले. आले आली इलाजचे सासरा आणि इलाजची सासू आली काय. हो आले, ते सकाळी दिसले मुले. त्याचं मॅच झालं गोदरी चांगलं जमके. आया झाली का अगं आहे तो माणूस. चला त्याची पोरगी बदमाश आहे. पण तू इल्यावर हे टाकते, इल्या बेवडा आहे म्हणते हे आणि ते. आम्हाला तसं माहीतच नाही, मला साऱ्या गावाची खबर असते. असा बुडबा आपल्याला पेऱ्याच असते. तुम्हाला सांगतो त्याची पोरी किती बदमाश असो ना तरी त्याला ते पेरीच असणार आहे. बदमाश त्याला इल्या असणार आहे. हा ते तर म्हणेच तो इल्याचं काय बाजू घेऊन राहिले तुम्ही. त्याला सांभाळत नाही, त्याला समजून सांगत नाही. तो बेवडा आहे आणि तुम्ही काय सांगून राहिले. आमच्यावर हे करता का ते करता का. मला मोठा शांतपणा शिकवतो. न्याय त्याची चांगली झटकली काढली त्याची काल. बदमाशातल्या का जे इल्याचा पुरा डांगरा फसेला, त्याच्यामुळे तू तर जास्त प्यायला लागला. हो शांताराम बदमाशाचा ते. त्याची पोरगी बी चावट आहे आणि तो बी चावट आहे. ते काही खरं नाही आहे ते चाले. आणि या मायबापाचा, तिच्या मायबापाचा ते इले म्हणजे हे आहे, तिले सपोर्ट आहे म्हणून ते बदमाश धंदे करते. आणि इल्या पोरगा एवढा वाईट नाही आहे, चांगला पोरगा. अरे रोजचे 500 रुपये आणते, 100 दारू गेला तर काय फरक पडते. माणसाचं काम करू अंग दुखते. नाही बुडबा तसं म्हटलं नाही चाललं, पण इल्यातही चुकते ना. काय दारू प्या, हप्त्यातून एखाद्या हप्ती प्या. सारा जग पेते दारू, पण घरात आपला अड्डा मारला गरम राहिले. हा पडेच पेते नाही इल्या. कसं ते जो डोळ्यात दिसते ना. आता जरी चूक इल्याची नसली, त्या बायको जरी चूक असली तरी सारे लोक म्हणतील इल्या. पण लोकांना हे दिसते का की इल्या कोणामुळे दारू पिऊन राहिला, त्या घोबडमुळे दारू पिऊन राहिला तो. तीच त्याची दारू बैकून दूध राहिली. मग तिले कसं हा दारूच असला की तिले मग तिचे म्हणजे छिनाल धंदे करायला रिकामी ते. काही बोलता बुडबा. अरे बा जसं की तुला माहीतच नाही. अरे लय बदमाश आहे, काय सांगावं तुला ते बाई. मग सारं माहीत पडते. आपलं कसं कोपरे राखायचंच काम असते गाव मंदी. सारे मी गप्पा गोष्टी ऐकत असतो पुराई आहे. लय बदमाश आहे ते, लय बदमाश. तुला जसं काही माहीतच नाही. आता काय करसान बुडबा, माहिती असून आपलं काही चालते का सांगा. आता माहीत आहे कसं तरी पाहिजे मस्त का जाते, पण करू काही शकत नाही आपण. शांताराम भाऊ. अरे बोल ना इला. चला तुम्ही चला. माझ्या बायकोचं कांड पकडलं ना कांड. चला तुम्ही चटलो तर चला. आणि माझ्या बायकोचे मायबाप बी बोलावले नाही. तिथं आज खाला निवाळाच करणार. चला तुम्ही फक्त चटलो. आळा निवाळा रे बा, तूच कर ना. तूच घे ना आळे हाताने द्यायले. आम्हाला काल देऊन राहिल्यासाठी घे ना, पाय ना काय आहे. अरे बापा शांताराम भाऊ लय बदमाश आहेत तिचे मायबाप. मावर चढून राहिले ते. मला घराबाहेर काढून त्याला साय येईल. माझे सारे पुरावे असल्या तर शिवल्या मी उलट्या टाकून ठेवलं होता. शिवल्याचं ना बायको चालू होतं ना. चिटका चिटकी मी आडव्याने पाहिलं ना. तुम्ही फक्त तटलो चला तुम्ही. मी सांगतो ना सारं. मला फक्त सपोर्ट पाहिजे तुमचा. चालेकडे शांताराम चल पाहू काय आहे. हा बुडबा आपण तर कधी यायला चालेकडे इलाज चाल पाहू ना. आपल्या गावात येऊन दादागिरी करून राहिले. त्याची पोरगी चाड असल्या ती अरे हे करून राहिली शकते. चाल सांगतो द्यायले मग काय दादा. हो चला शांताराम भाऊ चला चटलो. शांताराम भाऊ तेच आवड आहे. आणि तिच्या मायबाप त्याच्यापेक्षा चावड आहे. काय सांगा तुम्हाला. बदमाशच आहे बदमाश. पोरीवर एवढा विश्वास द्यायले की बस मला असं तसं भरून राहिले ते. चाल ना चाल तू थटलो तर चाल फक्त. मग पाहू ना काय तर. बाबा या बेवड्यात बाबा लय हन्यास लावलं ना मला. आणलं लय त्रास देते तो. लय राबू घेते. पण कसं मी ना तुम्हाला एवढं सांगलं नाही बाबा. पण पहा नाही त्यानं कोणत्या स्थळावर आणलं तर पार शक घेतला त्यानं भावावर. पण ते तुमच्या दोघांचं चालू आहे म्हणते तू येऊन त्याचं. तर भाऊ आला सांगायला तर सांगा यानं असं कारनामा केला. हो बाई तू काही टेन्शन न घेऊ. आमचा विश्वास फुल आहे तू यावर. तर बेवड्यावर कोण विश्वास ठेवते हो बाई. कोण ठेवते. सायाच्या यावर बेवड्या गंजडीले का दारू पिऊन पडे राहत तिकडे.
हो बाई, तू एवढं टेन्शन नको घेऊ ना बाबा. हा, एवढं टेन्शन घेतल्यानं कसं होईन बाई पोरी. हा, ते तू त्याचा आता विचारच सोड, त्याचा हात आम्ही पाहतो आता. हा, तू टेन्शन नको घेऊ. तेच तर पाहिजे मग मध्ये. तुम्ही साथ असले आई बाबा माया की बस मग मला कोणाचीच भीती नाही ना. त्याचा हात मी बी पाहतो ना मग. हो ना आई बाबा, तुम्ही आता माझ्यासोबत राहा. तो बेवडा मला राबू राबू घेते, मला मारते बी. लय अत्याचार करते तो मावर. माया मला माहित आहे बाबा. मी तर कधीच तुम्हाला सांगलं नाही. कसं मी चांगली होती म्हणून सांगलं नाही की नाही बाबा तुम्हाला. नाही तर एखादी अशी तशी पोरगी असती तर जाऊन पाय लावून आली असती तुमच्याजवळ. पण मी आली काय? मी नाही आली ना. मला संसार करायचा होता. पण या बेवड्यानं माझा संसार सगळा उद्ध्वस्त केला. तर त्याला संसार टिकवणं नाही ना बाबा. बाई, तू काही काळजीच नको करू आता. हा, त्या बेवड्याला मी शिकवतो ना सबक आता. हा, कसा तो तुला राबू राबू घेते आणि कसा तो तुझ्यावर अत्याचार करते. मी पाहतो आता. तुझी माया आहे तुझ्यासोबत, टेन्शन नाही घ्यायचं. बेटा पहिलेच सांगायला पाहिजे तुला हा असा करतो म्हणून. याचा पहिलेच मी बजेट बसवला असता. हा, गंजडीचा या बेवड्याचा. पण तू कसं लपवत गेली सांगलं नाही. आता तू यार आरोप लावला ज्यानं. शिनालीचा तो काय काय बोलला आता मला माहीत आहे. पण सांगता नाही येत बाई तुले. हो ना बाबा, पण कसं आता मला असं वाटलं बाबा सुधरीन, आता सुधरीन मग सुधरीन. पण काय ते काही बाबा. ढाय ते ढाय बाबा, त्याची मेली अर्धा आहे असं आहे आता ते. बाई काही टेन्शन घेऊ नको तू. आणि कोणी बाबा कोणी घरी आलं की नाही म्हणजे हा माणूस काय आला घरी आणि काय करते. असे असे आड घेते तो. म्हणजे त्याला कारेच बोलावलं तुला. आता सांगा बाबा, मी बोलाईन का कोणाले? या माणसाले लोक सांगायला येतात कामाले. हा, असे आरोप करत्या. हे शिवलाल भाऊ होते की नाही बाबा. आता हे यानं पकडलं उलट टांगेल होतं. हे भाऊ एवढी मदत करतात म्हटलं मला. अडी अडचणीत कामा पडतात. कधीच काही म्हणत नाही. नाही म्हणतच नाहीत मला. मी काही म्हटलं काही मागलं तर. आणि हा हा असा करते बाबा. हो ना, मला माहित आहे. हो ना, हा बेवडा आता काही मदत करतच नाही बायकोले. काही सुखाचं जरासा घास खाऊच देत नाही. पण कसं दुसरे लोक मदत करतात तर ते त्याच्या डोळ्यात खुपते ना. ते खुपते त्याच्या डोळ्यात. अरे थांब रे म्हणा बेवड्या. आता तुझ्या हात आम्ही पाहतो ना. तू कसा कसं काय करतं तर पाहतोच आता. तरी म्हटलं बाबा मी कोणालाच घरी येऊ नाही देत. बरं मला माहित आहे ना हा माणूस शकील आहे म्हणून. मला माहित आहे ना आळ घेते हात म्हणून. बाबा मी म्हणतो बाबा बाहेरूनच बोला बाबा. काय आहे ते बाहेरूनच सांगा. घरात येऊ नका. मा माणूस तर माहित आहे किती खराब आहे तर. हो बाई, सारं माहीत आहे मला. सारं माहीत आहे. तू माही पोरगी आहेस ना बापा. आमच्या घरी तुला काही तितंबे केले नाही तर अटी करणार आहेस का तू? नाही तो अगो आहे ना. तो बेवडा आहे, अगो आहे. हिना कारणचे त्यावर आरोप लावून राहिला तो. तू काहीच काळजी करू नको. टेन्शन घेऊ नको. त्या बाप खंबीर आहे. तू टेन्शन नको घेऊ बाई. तुझ्या बाप जसा तुझ्या पाठीशी आहे तशी माई बी पाठीशी आहे. तू टेन्शन नको घेऊ आता. लढू पडू नको. आणि आता हे घरानं कसं सांगूही नको. आता आपण त्याचा तिघही मिळून हात पाहू आता. या रे बाई रे, आलं या 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 ना. दाखवतो ना तुम्हाला तुमच्या पोरीचा तमाशा. दोघी मायबाप पोरगी मावरच आळ लावून राहिले. मला काढून दिलं त्याईनं. तुम्ही पहा फक्त. काय तर बरोबर म्हणता बेवळा बेवळा. या दाखवतो तुम्हाला कसा आहे बेवळा. तो आला हा बेवळा मस्ती जाणं मोकांडून राहिला. हा याने कसं वाजवा लागते चांगला. आता बस झाला याचा बजेट. आता प्रेमा म्हटलं जवळ या काय मारा. आणतो आता याले मजबूत. हा बाबा चांगला ठेसा त्याले. चांगला मारा. त्यानं जेवढे मार अत्याचार केले की नाही त्याचा त्याला कसा पश्चाताप झाला. यानं रे यानं त्या हुबळले घेऊन चावटले घेऊन या ना बाई. चला मित्र, पूर्वी भाग आपण आता उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कमेंट सुद्धा करा. व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कमेंट्स करून.